एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील एसटीची वाहतूक विस्कळीत झाली। परंतु संपाच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील गारगोटी, मलकापूर, कागल, राधानगरी आणि गगनबावडा या आगारातून प्रवासी वाहतूक पूर्णतः सुरू राहिली। तर कोल्हापूर, इचलकरंजी, संभाजीनगर, गडिंग्लज, चंदगड, कुरुंदवाड आणि आजरा या आगारातून अंशतः वाहतूक सुरू राहिली। दुसऱ्या दिवशी काही कर्मचारी रुजू झाल्याने प्रवाशांची गैरसोय कमी झाल्याची माहिती विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांनी दिली आहे। महाराष्ट्र स्तरावर चालू असलेला धरणे आंदोलन कर्मचाऱ्यांचं आंदोलन कालपासून सुरू झालेलं असून त्यामध्ये इतर ठिकाणापेक्षा कोल्हापूर विभागात कमीत कमी किलोमीटर रद्द होऊन कोल्हापूर विभागातील प्रवाशांना चांगल्या प्रकारे सेवा आम्ही उपलब्ध केलेल्या आहे। आमच्या विभागामध्ये पूर्णतः बंद असा सुदैवाने एकही डेपो नाही आहे। सर्व डेपो कमीत कमी काही ना काही किलोमीटर चालू करून प्रवाशांची सेवा ही जास्तीत जास्त सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न आहे। आज दुसरा दिवस आहे, त्यामध्ये कालच्यापेक्षा कर्मचारी हे जास्त प्रमाणात हजर झाल्यामुळे कालच्यापेक्षा जास्त किलोमीटर धावत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय कमी झालेली आहे आणि पुढं आमचा विभाग गणपतीसाठी सुसज्ज झालेला आहे प्रवाशांची जास्त सेवा देण्याकरता। धन्यवाद।